मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीला एक नवी दिशा देण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजातील तरुण, होतकरू आणि हुशार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आणि आर्थिक सवलतींसाठी संघर्ष करत होते। व्यावसायिक शिक्षण घेताना येणाऱ्या लाखो रुपयांचा खर्च, त्यामुळे अनेकांचे अर्धवट सुटणारे शिक्षण आणि आर्थिक अडचणी, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने एक मोठा मास्टर स्ट्रोक मारला आहे। आता इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे शासनाच्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळतात, अगदी त्याच धर्तीवर आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही सर्व सवलती लागू करण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतला आहे। परंतु थांबा, हा निर्णय फक्त वरवरचा नाही। या नव्या धोरणांतर्गत ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष आणि महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात येणार आहे। यामुळे मराठा समाजातील हजारो होतकरू विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेताना खूप मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। आपल्या मुलांचे भविष्य बदलणाऱ्या या अत्यंत महत्त्वपूर्ण 8 योजना नेमकं कोणत्या आहेत, त्याचा फायदा कोणाला आणि कसा होणार, चला या संपूर्ण निर्णयाचा आणि सर्व योजनांचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या घडीला वैद्यकीय अर्थात मेडिकल, अभियांत्रिकी अर्थात इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट किंवा इतर कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा झाल्यास लाखांच्या घरात फी भरावी लागते। आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मराठा समाजातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नव्हते। हीच अडचण ओळखून सरकारने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे। या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात अधिक सक्षम करणे आणि त्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने आणणे हा आहे। ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती आता मराठा विद्यार्थ्यांनाही मिळणार असल्यामुळे फीच्या चिंतेने ग्रासलेले हजारो पालकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। चला तर मग समजून घेऊया की विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने लागू केलेल्या या महत्त्वपूर्ण 8 योजना आणि सवलती नेमक्या कोणत्या आहेत। सर्वप्रथम शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती अर्थात पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप। इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी किंवा कॉलेजच्या शिक्षणासाठी मोठी फी मोजावी लागते। आतापर्यंत ओबीसी विद्यार्थ्यांना ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जात होती, परंतु आता या नव्या निर्णयानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही 10वी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी ही शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना पूर्णपणे लागू होणार आहे। द्वितीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती। शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा म्हणून केवळ कॉलेजच नाही तर शालेय स्तरावरही सरकारने लक्ष दिले आहे। इयत्ता 9वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली विशेष शिष्यवृत्ती योजना आता मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीही सुरू करण्यात आली आहे। यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे। तृतीय शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती। हा या योजनेतील सर्वात मोठा आर्थिक दिलासा आहे। विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 विविध बाबींच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती आता थेट शासनाकडून केली जाईल। याचा अर्थ असा की कॉलेजची फी भरताना लागणारा मोठा आर्थिक भार आता थेट शासनाच्या मदतीमुळे कमी होणार आहे। चौथं वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना। केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर हाताला रोजगार मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे। तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मराठा समाजातील तरुणांसाठी विशेष मोटार वाहन चालक आणि वाहक अर्थात कंडक्टर प्रशिक्षण योजना राबवण्यात येणार आहे। यामुळे अनेक तरुणांना वाहतूक क्षेत्रात स्वतःचा रोजगार सुरू करता येईल। पाचवं परराज्यातील शिक्षणासाठी देखील सवलत। अनेकदा महाराष्ट्रातील हुशार विद्यार्थी देशातील इतर राज्यांमध्ये मोठ्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवतात। अशा विद्यार्थ्यांसाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। जे विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत परंतु परराज्यातील अनुदानित किंवा विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात, अशा मराठा समाजातील उमेदवारांनाही या सर्व शैक्षणिक सवलतींचा फायदा घेता येणार आहे। 6वं
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पात्रता. आतापर्यंत काही ठराविक कोर्सेससाठीच सवलती मर्यादित होत्या, मात्र आता ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्वच्या सर्व शैक्षणिक सुविधा मराठा विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अर्थात प्रोफेशनल कोर्सेसच्या सवलतींसाठी मराठा विद्यार्थी पूर्णपणे पात्र मानले जातील. 7. रिक्त जागांवरील प्रवेशावरही लाभ. अनेकदा असे घडते की केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया अर्थात कॅप राऊंड पूर्ण झाल्यानंतरही महाविद्यालयांमध्ये काही जागा रिक्त राहतात. अशा रिक्त जागांवर किंवा प्रवेश नियंत्रण समितीच्या मान्यतेने संस्था स्तरावर अर्थात इन्स्टिट्यूट लेव्हलवर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना पूर्वी सवलती मिळण्यात अडचणी यायच्या, परंतु आता अशा विद्यार्थ्यांनाही ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलतींचा 100% लाभ दिला जाणार आहे. या सर्व योजना वरवर पाहता केवळ शैक्षणिक सवलती वाटू शकतात, परंतु याचे दूरगामी सामाजिक आणि आर्थिक परिणाम होणार आहेत. पहिला मोठा फायदा म्हणजे मराठा समाजातील ड्रॉप आउट रेट अर्थात शिक्षणमध्ये सोडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. दुसरा फायदा म्हणजे ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील मुले देखील आता मोठ्या शहरांमध्ये जाऊन इंजिनिअरिंग, मेडिकल आणि मॅनेजमेंट सारखे महागडे शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहू शकतील. आणि मग तिसरा फायदा म्हणजे थेट शुल्क प्रतिपूर्ती आणि स्कॉलरशिपमुळे पालकांना शिक्षणासाठी खाजगी सावकारांकडून किंवा बँकांकडून चढ्या व्याजाने कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर फडणवीस सरकारचा हा निर्णय मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक माइलस्टोन ठरणार आहे. ओबीसींच्या धर्तीवर लागू झालेल्या या योजनांमुळे मराठा तरुणांच्या महत्त्वाकांक्षांना आता सरकारी पाठबळाचे पंख लाभले आहेत. या योजनांची अंमलबजावणी किती वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होते यावरच या निर्णयाचे अंतिम यश अवलंबून असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे भविष्य बदलण्यात किती मदत होईल? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.